रामकृष्ण हरी महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरी जागर इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा। चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील। या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राण प्रतिष्ठा जीर्णोद्धार तसेच सुवर्ण महोत्सव म्हणजे 50 वर्ष कार्यक्रमाला पूर्ण या निमित्ताने समस्त ग्रामस्थ मंडळीने सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन केलं। त्यामध्ये शोभायात्रा आणि कीर्तन व महाप्रसादाचं आयोजन गेली 7 दिवसापासून 8 दिवसापासून रामनवमी ते हनुमान जयंती असा उत्सव 8 ते 9 दिवसाचा उत्सव या निमित्ताने समस्त ग्रामस्थ मंडळीनं तन मन धनानं त्याच्यामध्ये स्वतःला झोकवून दिलं। विशेषतः वडीलधारी मंडळी उत्साही असल्यामुळे नवयुवकाला उत्साह आल्या। काय पाठीराखा जर असेल ना काम करायला हिंमत वाढते। इतकं नवयुवकांना उत्साहामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलं। या निमित्ताने गावामध्ये एकतेचा संदेश जातो। या निमित्तानं सर्व लेकीबाळी येतात। या निमित्तानं विचाराची देवाणघेवाण होते। या निमित्ताने समस्त गाव हे मांडीला मांडी लावून जेवायला बसते आणि या निमित्तानेच गावामध्ये भक्तीचा प्रचार प्रसार होतो, शांतीचा संदेश दिला जातो। अध्यात्म आणि सामाजिकता या दोन्हीचा समन्वय साधण्याकरता केलेला प्रयत्न म्हणजे हा सुवर्ण महोत्सव। 50 वर्ष या कार्यक्रमाला झाले आणि 50 वर्ष एखादी गोष्ट जतन करायची तर 2-3 पिढ्या त्याच्यासाठी कष्ट करत असतात। पुढच्या पिढीनं या उत्सवाचा विचार करून असा हा कार्यक्रम पुन्हा पुढची 50 वर्ष चालवावा या हेतून हा कार्यक्रम योग्य शुद्ध अंतःकरणाने सर्व ग्रामस्थ मंडळीने केला। त्या निमित्ताने शोभायात्रेमध्ये माझा सन्मान झाला। तो मी माझा सन्मान समजत नाही, तो माझ्या गुरु परंपरेचा सन्मान आहे। सद्गुरू मोतीराम महाराजाचा, सद्गुरू मोठ्या महाराजाचा सन्मान आहे असं समजित आणि गावकरी मंडळीला धन्यवाद देईन। धन्यवाद। विश्वनाथ लक्ष्मणराव कराळे, मी तुम्हाला आमच्या विठ्ठल रुक्मिणीचा जो प्राणप्रतिष्ठा झालेली आहे त्या वेळेसपासूनचा तुम्हाला विषय सांगतो। त्या गोष्टीला आज 50 वर्षे झालेले आहेत। आम्ही लहान होतो 10 वर्षाचे। आमच्या देखम ही महापूजा आमच्या वाडवडील गावकरी मंडळीनं मिरवणूक काढून भय्य दी अशी मिरवणूक काढली आणि विठ्ठल रुक्मिणीची प्राणप्रतिष्ठा झाली आणि मंदिराचं भव्य दिव्य काम झालं। त्यावेळेला आम्ही लहान होतो आणि ती आठवण म्हणून आज आम्हाला 50 वर्षे आमच्या विठ्ठल रुक्मिणीला झाल्यामुळं आम्ही 50वी सुवर्ण महोत्सव आम्ही साजरा करीत आहोत। भव्य आणि दिव्य असा सुवर्ण महोत्सव आमच्या जीवनामध्ये बघितला नाही आणि ते येणार बी नाही पुढे। आता हे जे आहे आनंद आजच्या आनंदाच्या बाबतीमध्ये आमचं गाव पंढरी नगरी जशी दुमदुमती तशी हरिभक्तानं रंगलेली आहे आणि तो आनंद आम्हाला हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गामध्ये जरी गेलं तरी मिळणार नाही। तो सुख सोहळा पारवा नगरीमध्ये आज साजरा होत आहे। अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। आज आमचे मालक अच्युत महाराज दस्तापूरकर यांची आता पूजेचं कीर्तन होणार आहे। त्यांची भव्य दिये रथावर घोड्यावर मिरवणूक अशी निघणार आहे की दिंड्या पताका भक्तवर्गनासोबत मिरवणूक निघणार आहे भव्य आणि दिये। त्या मिरवणुकीमध्ये माझा गावकरी मंडळ, तरुण मंडळी, सर्व तरुणाचा त्याच्यामध्ये एवढा उत्साह भरला आहे। त्यांच्या सुद्धा जीवनामध्ये ही पहिलीच वेळ असेल एवढी आनंदाची। त्याच्यामुळं आज आम्हाला च्या पलीकडे 1 किलोमीटरपासून अशा कमानी लावून पुष्पवर्षाव करून 10 आमच्या JCPनं फुलाचा वर्षाव होत आहे। त्या वर्षावामध्ये हजारो भाविक सहभागी झालेले आहेत आणि दिव्य भव्य अशी मिरवणूक निघणार आहे। आजची मिरवणूक झाल्यानंतर उद्याच्याला काला हा
संध्याकाळचे कीर्तन आमचे मंचक महाराज कराळे यांचं होणार आहे आणि उद्याचा काला असा असणारा नामदेव महाराज फपाळ यांचा काला होणार आहे आणि उद्याच्याला शेवट हनुमान जयंतीनिमित्त सांगता होणार आहे आणि महाप्रसादाचा लाभ 1 वाजता पंक्ती बसणार आहेत. असा दियभय कार्यक्रम जीवनामध्ये पहिली बार आम्ही पाहिलेला आहे. पुन्हा होण्याची ते आपल्या हातामध्ये नाही, पण अशीच दरवर्षी व्हावं अशी आमची इच्छा आहे. तरुण मंडळीची चांगली साथ मिळाली, गावकरी मंडळीची चांगली साथ मिळाली, त्याच्यामुळं हा कार्यक्रम आमच्या स्वप्नामध्ये सुद्धा वाटला नव्हता एवढा ध्येय व्हायला आहे. त्याच्यामुळं आज सर्व आम्ही उत्साहित व आनंदित आहोत गावकरी मंडळी. आता थोड्याच वेळानं कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. गुरुवर्य मोतीराम महाराज यांच्या परंपरेनुसार 50 वर्षे ह्या पारव्या गावामध्ये साप्ताहिक सुवर्ण महोत्सवाला होत आहेत. तरी या कार्यक्रमाला गुरुवर्य अच्युत महाराज दस्तापूरकर मालक यांची उपस्थिती लाभत आहे. तरी आम्ही त्यांचे ऋणी आहोत. तरी या कार्यक्रमाला त्यांची भव्यदिव्य मिरवणूक या ठिकाणी होत आहे. तरी या कार्यक्रमाचा लहान थोर माता माऊली सर्वांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती. म्हणून सर्व पाहुणे मंडळीचं सुद्धा धन्यवाद. आणि खरं तर ह्या ठिकाणी हे संप्रदाय हा अनादिक्रम सततच चालू राहणार आहे, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत. म्हणून मी माऊली चॅनलचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. डोळा वाती घालून बैसे डोळा, वाती घालून बैसे डोळा. ताळा वाती घालून बैसे डोळा, वाती घालून बैसे डोळा, वाती घालून बैसे डोळा. वाती घालून बैसे डोळा, वाती घालून बैसे डोळा, वाती घालून बैसे डोळा. तैसे जागे करी चित्ता, तैसे जागे करी चित्ता, तैसे जागे करी चित्ता. काही आपुलिया हिता, काही आपुलिया हिता, काही आपुलिया हिता. तुका म्हणे करीसे आटे, तुका म्हणे करीसे आटे. नाशिवंतासाठी तुका म्हणे करीसे आटे, नाशिवंतासाठी तुका म्हणे करीसे आटे, तुका म्हणे करीसे आटे. तैसे जागे करी चित्ता, तैसे जागे करी तैसे जागे करी चित्ता. काही आपुलिया हिता, काही आपुलिया हिता, काही आपुलिया हिता. तैसे जागे करी चित्ता, काही आपुलिया हिता, काही आपुलिया हिता, काही आपुलिया. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई, 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 रामकृष्ण हरी हरिभक्त परायण. चुकले या
या ताळा चुकले या ताळा चुकलिया ताळा चुकलिया ताळा ताळा चुकले या ताळा चुकलिया ताळा चुकले या ताळा वालोने बैसे डोळा वाते घालोने बैसे डोळा वाते घालोने बैसे डोळा वाते घालोने बैसे डोळा तैसे करे ओ चेता तैसे करे चेता वाते घालोनी बैसे डोळा वाते घालून बैसे डोळा वाते घालोनी बैसे डोळा वाती घालून बैसे डोळा तैसे जागे करे चेता तैसे जागे करे चेता चुकले या ताळा चुकले या ताळा चुकले या ताळा चुकले या ताळा घालोने बैसे डोळा वाते घालोने बैसे डोळा वाते घालोने बैसे डोळा वाते घालोने बैसे डोळा तैसे जागे करे देता तैसे जागे करे चेता घालोनी बैसे डोळा वाती घालून बैसे डोळा वाती घालून बैसे डोळा वाती घालून बैसे डोळा तैसे जागे करे चित्ता जागे करी चित्ता चित्ता तैसे तैसे जागे करे चित्ता काय हे आपुले या हिता
काही बोल्या येता पुंडलिक माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज, पंढरीनाथ भगवान की, श्री संत
पाहुनी बैसे डोळा तैसे जागे करी चित्ता काही आपुलिया हिता विक्षेपिले धन तेथे गुंतलेसे मन तैसे जागे करी चित्ता काही आपुलिया हिता नाशिवंतासाठी तुका म्हणे करीस्याटी तैसे जागे करी चित्ता काही आपुलिया हिता विठ्ठला 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 टाळी वाजवा भजन करा माय बाप टाळी वाजवा विठ्ठला चुकलिया ताळा काही आपुलिया हिता अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परम धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथमान पांडुरंगा करो प्रथमान पांडुरंगा करो प्रथमान पांडुरंगा दोसरे चरणा संसाजे दोसरे चरण संसाजे दोसरे चरण संसाजे त्यांच्या कृपादाने कथे नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दिवल्लभम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो थोडा विको पावसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती श्रीरंगनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षुणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनन्तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं महावीर विनवं हनुमाना महावीर विनवं हनुमाना राम जासु जस आप पखाना जन्म जन्म मुनि जतन कराई अंतराम कही आवत नाई सिय राम मोय सब जग जानी करहु प्रणाम
जोरी जुग पाणी मंगल भावना मंगल आई प्रभु सुर शरण देव जय हनुमंता चरण चरण जय हनुमंता बोला चरण जय हनुमंता चरण जय हनुमंता चरण जय हनुमंता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता काय भक्तीच्या द्या वाटा काय भक्तीच्या द्या वाटा मस्तक हे पायावरी पुढं पुढं सरका पुरुष मंडळ थोडं थोडं या पुढं जगद्गिरी पंढरीनाथ भगवान विठ्ठला चुकलिया ताळा वाती घालून बैसे डोळा तैसे जागे करी चित्ता काही आपुल्या हिता. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजची कीर्तन रूपी सेवा भगवान बजरंग बलीच्या आणि रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या या पावन दरबारामध्ये आहे. आणि त्या सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्यराग रसिक चित्प्रकाश सूर्य संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय यांचा चार चरणाचा साधा सोपा बहुतेक मंडळींच्या परिचयाचा दिडक्या पद्धतीचा उपदेशपर प्रकरणातला अभंग आहे. विठ्ठला अभंगाचा सरळ सरळ भाव असा आहे. महाराज या अभंगातून गोड उपदेश करतात. नाशिवंतासाठी तुका म्हणे करीस याटी बाबारे बा जीवा. नाशिवंत या सर्व लौकिक व्यवहाराकरता तुझे जे प्रयत्न चालू आहेत ते का चालू आहेत, मग त्यापेक्षा आपल्या हिताकरता तू काहीतरी प्रयत्न कर. मग काय प्रयत्न कर, त्या हिताकरता आपल्या चित्ताला जाग कर. ते जाग कसं करावं त्याकरता महाराजांनी या अभंगात दोन दृष्टांत दिले. पहिल्या चरणात एक दृष्टांत दिला व्यावसायिकाचा व्यापार याचा. तिसऱ्या चरणात एक दृष्टांत दिला कृपण माणसाचा. तो व्यावसायिक जसा त्या दिवसभर केलेल्या व्यवसायाचा सायंकाळी हिशोब लावतो, ताळा लावतो, ताळे बंद करतो. आणि ताळा लावताना जर हिशोब चुकला, ताळा जर नाही लागला तर तो रात्र रात्र जागून करतो. वाती घालून बैसे डोळा. वाती घालून बैसे डोळा म्हणजे वात घेतो डोळ्यात घालतो असा त्याचा अर्थ नाही बरं. वाच्या अर्थानं अर्थ नाही तर लक्षार्थानं अर्थ घ्यावा. दिवा लावून रात्र रात्र जागून काढतो पण हिशोब लावतोच. हिशोबाकरता जसा तो व्यावसायिक रात्र रात्र जागा राहतो तसं पारमार्थिक हिताकरता पारमार्थिक साधकाने आपल्या चित्ताला त्या पद्धतीनं जागृती दिली पाहिजे. किंबहुना एखादा कृपण माणूस, एखादा कंजूस माणूस त्यानं भरपूर धन गोळा करावं आणि ते धन एखाद्या ठिकाणी ठेवल्यानंतर त्याचं मन जसं त्या धनात असतं, अखंड चिंतन मन धनाचं करतं. कशाचं करतं? धनाचं करतं. तसं पारमार्थिक साधकाच्या चित्ताने अखंड आपल्या आत्महिताकरता परमात्म्याचं परमार्थाचं चिंतन करावं, त्या चित्ताला जागृती द्यावी. नाही जर केलं तर मग तुकोबाराय प्रश्न विचारतात, का बाबा नाशिवंतासाठी तुका म्हणी करीसाठी.
हे प्रयत्न तुझे नाशिवंतासाठी चालू आहे. तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी देवा सवे आटी पाडितोसी. म्हणून आपलं हित करायचं असेल तर परमार्थिक साधकाने चित्ताला जागृती द्यावी आणि त्या चित्ताला परमात्म्याकडे लावावं. विठ्ठला विठ्ठला असा अभंगाचा सरळ सरळ भाव आपले समोर प्रस्तुत केलेला आहे. आपल्या अभंगाच्या विस्तृत चिंतनाकडे वळण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा. अत्यंत पावन पवित्र पुण्यवान असणारी भूमी आहे. साधू संतांच्या चरणस्पर्शाने पुनीत पावन झालेला हा सगळा परिसर आहे. वैकुंठवासी गुरुनाम गुरु स्वानंद शिकणवासी श्री संत मोतीराम महाराज, वैकुंठवासी गुरुनाम गुरु श्री संत मारुती महाराज, ब्रह्मभूत सद्गुरू श्री रंगनाथ गुरुजी महाराज, कोणजी बापू महाराज आदी करून सकल संतांच्या चरणस्पर्शाने पावन पुनीत झालेला हा सगळा परिसर आहे. आणि या परिसरामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी हा आपला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथरा ज्ञानेश्वरी पारायण श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि आजची ही 6व्या दिवसाची कीर्तन सेवा आहे. खऱ्या अर्थानं एखादी साधना जेव्हा कोणती साधना असू द्या, एखादी साधना आपण 12 वर्ष केली की त्याची एक तपपूर्ती होत असते. मग काही असू द्या, तुम्ही पखवाजाची साधना करा, तुम्ही गायनाची साधना करा, तुम्ही कीर्तनाची साधना करा, तुम्ही ज्ञानेश्वरीची साधना सेवा करा, तुम्ही गाथेची सेवा करा, तुम्ही भागवताची रामायणाची कुठलीही सेवा असेल, किंबहुना तुम्ही श्रीमद अखंड हरिनाम सप्ताह अखंड अविरतपणे 12 वर्ष केला की त्याचं एक तप पूर्ण होतं. 12 वर्षानंतर एक तप पूर्ण होतं. आणि त्यानंतर 25 वर्ष झाली की एक रौप्य महोत्सव होत असतो. 25 वर्ष झाली की त्या उत्सवाचं रौप्य महोत्सवी वर्ष होत असतं. आणि याच उत्सवाला जेव्हा, याच साधनेला जेव्हा 50 वर्ष पूर्ण होतात तेव्हा त्याला सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणत असतात. आणि आमच्या सर्वांच्या आपल्या भाग्यानं या वर्षीचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आपल्याला उपभोगायला मिळतं, हे आपलं भाग्य आहे महाराज, आहे का? म्हणजे या पूर्वजांनी आपल्याला परंपरा चालू करून दिली आहे. आणि माझ्या वडिलाची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, आपल्या पूर्वजांनी 50 वर्षापूर्वी ही परंपरा चालू केली. आणि तुम्ही या सर्व गावातील टाळकरी, वारकरी, भजनी मंडळी, आदरणीय वंदनीय ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ यांनी मोठ्या श्रद्धेनं ही साधना जोपासली आणि परमार्थिक साधना इथपर्यंत आणली. या साधनेला आज 50 वर्ष पूर्ण होतात. हा सुवर्णवी महोत्सवी वर्ष आपण उपभोगत आहोत. मी आता पांडुरंग परमात्म्याकडे, आणि या वर्षीचा सुंदर सुयोग, यावर्षी भगवान रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याची सुद्धा आपण जीर्णोद्धार केला, मूर्ती प्राण प्रतिष्ठा केली. म्हणजे पूर्वी होते पांडुरंग परमात्मा, पण त्यांचा जीर्णोद्धार केला आणि नवीन रुक्मिणी आई साहेब आणि भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा. विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंडाना ध्यानी, मग सुखा काय उनी झाले सोयरे त्रिभुवनी. देवकराधनी रिद्धी सिद्धी वाहे पाणी, लक्ष लावा रे चरणी मनी नाम याची जनी. म्हणून या रुक्मिणी वर्षी जीर्णोद्धार पुन्हा मूर्ती प्राण प्रतिष्ठा या ठिकाणी संपन्न झाली. या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये ही एक लक्षात राहण्यासारखी बाब आहे. त्यात मी अशी परमात्म्याकडे प्रार्थना करेल, आज हा सुवर्ण महोत्सवी वर्षाचा आनंद भोगण्याकरता आपण सगळे या ठिकाणी उपस्थित आहे. गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय वंदनीय महाराज मंडळी, भजनी मंडळी आणि सगळे तरुण मंडळ, माता भगिनी, आज या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे आपण सगळे साक्षीदार आहोत. मी परमात्म्याला एक विनंती करेल, एखाद्या साधनेची जेव्हा 75 वर्ष पूर्ण होतात तेव्हा त्या साधनेला अमृत महोत्सवी वर्ष म्हणतात. एखाद्या साधनेचे जेव्हा 100 वर्ष पूर्ण होतात तेव्हा त्याला शताब्दी किंवा शताब्दी महोत्सव म्हणतात. मी असं पांडुरंग परमात्म्याला, हनुमानजीला असं म्हणेल, या मंडळींनी हा जसा वर्ष अनुभवलं हे सुवर्ण महोत्सवी, तसं यानंतर होणारा अमृत महोत्सवी वर्ष ते सुद्धा या सगळ्यांनी अनुभव. अगदी इथं जेवढे उभे आहेत ना, सुदाम बाबा नग म्हणालीत का काय? नाही 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 बाबा, आम्हाला तुम्ही पाहिजेत ना आणखी. अहो पण अमृत महोत्सवी वर्ष असावं आणि तुम्ही सगळे हेच भजने असावे, हेच भजने असावे. याच्यापेक्षा आहे का? त्याच्यात हे 2 इंद्रचंद्रासारखे मृदंग वादक असावेत. पण नाही, हे असणारच आहेत, त्याला काय वाद नाही, असणारच आहेत, ऐका. त्याच्यानंतर गावातले सगळे तुम्ही सगळे देवरूप श्रोते असावेत. ह्या माता भगिनी हे सगळे श्रोते असावेत. त्याच्यात मी सुद्धा कीर्तनाला असावं बरं का, नाही तर अमृत महोत्सवी वर्ष असावं, आहे का नाही. आणि यापेक्षाही आपण परमात्म्याकडे आणखीन ही सुद्धा प्रार्थना करूयात की देवा
हा जसा सुवर्ण महोत्सवी वर्ष आमच्या नजरेसमोर दृष्टीसमोर घडतोय, असाच शताब्दी महोत्सव आमच्याकडून तू घडवून घ्यावास आणि त्यातही आमच्याकडून सेवा करून घ्यावी अशी अपेक्षा आणि प्रार्थना करायला काय हरकत आहे. विठाला विठाला आणि म्हणून सर्व मंडळींनी अतिशय जीव लावून या उत्सवामध्ये प्राण ओतलेला आहे आणि त्याचं चैतन्य आपल्याला सगळ्यांना समोर दिसतंय. जरा माफी मागून बोलतो, मी या उत्सवात 4-5 वर्षापासून कीर्तन सेवेला येतोय, पण हे जे आताचे जे चैतन्य आहे, ही जी तुमच्या अंतकरणात तरुण मंडळ आता मला बरेच यावर्षी दिसले, पण या अगोदर नव्हते दिसत. म्हणजे नव्हते का, हे होते पण इकडं नव्हते. आता या वर्षी इकडं आलात, पुढच्या वर्षी अजिबात इकडे यायचं. हा सप्ताहाला अखंड विसरायचं नाही. महाराज सुवर्ण महोत्सवी वर्षात आलात ही आनंदाची गोष्ट आहे, पण आपण अखंड इकडे आलो पाहिजे. यावर्षी बघा ना कसा चैतन्य शोभून दिसतंय. दरवर्षी 2-4च लाईट असतात, कुठं अंधार असते, कुठं अर्धे झोपलेले असते, कुठं तिकडे वट्ट्यावर बसलेले असतात, पण असतेच बरं का, असतेच हे महत्त्वाचं आहे. पण यावर्षी तुम्ही सगळे इथं आलात, मंडपात आलात, तुम्हाला सगळ्यांना पाहून मला सुद्धा 12 वाजता कीर्तन करावं वाटेल का नाही? मी करणार नाही, तो भाग सोडा, पण वक्त्याची प्रसन्नता ही श्रोत्यावर अवलंबून असते. विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून या भव्य ऐसा सांडोनी सोहळा मी का पडेन निराळा. प्रत्येकानं असं वाटलं पाहिजे या सुवर्ण महोत्सवी सोहळा सोडून मी कसा वेगळा पडेन. सगळ्यांनी या आनंदात सम्मिलित झालं पाहिजे आणि आपण सगळे सम्मिलित आहात, त्याबद्दल तुमच्या चरणावर मी नतमस्तक होतो. सर्व गावकऱ्यांच्या वतीनं, टाळकऱ्यांच्या, या सगळ्या भजनी मंडळींच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी ही सेवा माझ्याकडे असते आणि त्या न्यायाने मी सेवेकरता उपस्थित झालो. आमच्या हरिभक्तीपरायण आदरणीय ज्ञानेश्वरीचे कंठस्थ उपासक या परिसरात ही सगळी मंडळी कीर्तनाला असतात. आमचे विश्वंभर पाटील यांनी फोन केला, विश्वनाथ पाटलांनी, आणि पुन्हा तुमच्या दर्शनाचा योग आला तुम्हा सर्व श्रोतृवर्गाच्या. इथे सगळी मंडळी उपस्थित आहेत, गावातील सर्वच भजनी मंडळी बरं का. अगदी बाबा असतील, आमचे सुदाम बाबा असतील, अंतेश्वरकर महाराज असतील, महाराज असतील, आपल्याच गावातलं रत्न रामायणाचार्य हरिभक्तीपरायण आमचे मंचक महाराज असतील, तेही टाळ घेऊन उभे आहेत. परिसरात महाराज बाबा आता किती कीर्तन ऐकले असतील. मलाच प्रश्न पडतो इकडे आलो आता काय सांगावं. सगळे कीर्तन यांनी ऐकलेले आहेत. कुठे एकही कीर्तन असं नाही की या हे मंडळी माझ्या सेवेला उपस्थित नसतात, पण मी तरी प्रयत्न करत असतो की दरवेळेला काहीतरी नाविन्यपूर्ण चिंतन असावं. म्हणून महाराज आहेत, पारवे आपल्या गावाची सगळी महाराज मंडळी आहेत ना. आता मला सगळ्यांचा जरी नामोल्लेख नाही झाला तरी तुम्ही मला माहीत आहे आणि मी तुम्हाला माहीत आहे, त्यामुळं तुमच्या चरणावर सगळ्यांच्या नतमस्तक होतो. छोटे छोटे बालवारकरी पिंपळगावकर महाराज, 2 इंद्रचंद्रासारखे मृदंगवादक आपल्या परिसराचं भूषण. मी परवाच बोललो, खांबेगावला आहेत ना खांबेगावकर मंडळी, की कीर्तनकाराला पोषक साथ कशाला म्हणावं. कीर्तनकारावरती कुरघोडी न करता कीर्तनकाराच्या कीर्तनात रंगदेवता कशी आणावी. वाजवणारा कीर्तन रंगवणारे असावे का कीर्तन, पण कीर्तनात रंग भरे कीर्तनात असे सुंदर मृदंगाचार्य आपल्या परिसराचं भूषण. आणि माझे अत्यंत बालमित्र, आमचे बालपणापासूनचं सख्य आहे आपल्या परिसरातील एक अनमोल रत्न आहे महाराज. खरं म्हणजे त्यांची बरं हो येतो, तिकडे येतो. असे आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे मृदंग महामेरू राजभाऊ महाराज लोंढे या ठिकाणी उपस्थित आहेत. इकडं आपल्या गावचं रत्न हरिभक्तीपरायण मृदंग अलंकार आमचे ज्ञानेश्वर महाराज, माऊली महाराज आहेत, विनेकरी बाबा, तुम्ही सर्व देवरूप श्रोते सज्जन मायबाप, विशेषत्वाने तरुण मंडळ, पाठीमागे सुद्धा माता भगिनींची संख्या बहुसंख्य संख्येनं उपस्थित आहेत. आमचा मातृवर्ग, पितृवर्ग, तरुण वर्ग, सुंदर चोपदार विनेकरी महाराज. आणि हा आपला जो सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम आहे हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जावा याकरता तुम्ही सुंदर नियोजन केलं आहे. मला माहीत नव्हतं, त्यांचा मला फोन आला, मला पारव्याला, महाराज तुम्ही कुठे येतात? म्हणलं बाबा मी पारव्याला जाणार आहे. मला वाटलं दुसरीकडे कुठं कीर्तनाला चला म्हणतात का काय की. मी म्हणलं का हो काय म्हणता? नाही आज मला पारव्याला जायचं. म्हणलं पारव्याला मी सुद्धा येणार आहे. म्हणलं कसं काय? नाही म्हणलं विश्वनाथ पाटलांनी आवर्जून की हा उत्सव आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिसावा. या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा आनंद केवळ पारवा ग्रामस्थांना व्हावा असं नाही, तर सगळ्यांनाच त्याचा आनंद उपभोगता यावा याच्याकरता महाराष्ट्रातलं टॉप 10 पैकी नंबर 1चं आपल्या परभणी जिल्ह्यातलं यूट्यूब चॅनल आमचं माऊली कीर्तन सोहळा ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही धन्यवाद देतो. आणि अतिशय सुंदर अशा प्रकारची साऊंड सिस्टीम दरवर्षी आपल्या गावची सिस्टीम आहे ना,
आपल्याच गावची सिस्टीम आहे, दरवर्षी असतातच भाऊ. सुंदर अशा प्रकारची साऊंड सिस्टीम आहे. तुम्ही सर्व देवरूप श्रोते सज्जन मायबाप, एक 50 मिनिट आपल्याला अभंगाचं चिंतन करायचं आहे. विठ्ठला परिसरातून आलेले सर्व जाणते आले असतील परिसरातून, आता बऱ्याच गावून मला काही माहीत नाही, पण सर्व परिसरातून आलेल्या या श्रोतृवर्गाच्या चरणावर नतमस्तक होतो. महाराज या अभंगातून गोड उपदेश करतात की आपलं जर हित करून घ्यायचं असेल तर काय करा, चित्ताला जागृती द्या. मुळात आपल्याला पहिली गोष्ट भाऊ हित कळलं पाहिजे. हित म्हणजे काय? आपलं हित कशात आहे? गाडी घेण्यात हित का बंगला बांधण्यात हित का माळ घालण्यात हित आहे का? मग जमलं नाही, कन्फर्म केलेलं बरं आहे का नाही? हित कशात आहे? अहो ऐका, हित दोन प्रकारचं, एक लौकिक हित आणि दुसरं पारमार्थिक हित. आपला कल लौकिक हिताकड का पारमार्थिक हिताकड? वा, काही म्हणालेत पारमार्थिक, कीर्तनात बसलोय कसं म्हणावं लौकिक म्हणून ते पारमार्थिक म्हणालेत. पण खरं आहे, मी खरं सांगितलं, आपला कल लौकिक हिताकडे, तुमचा कल लौकिक हिताकडे असं नाही. कीर्तनकाराचा सुद्धा लौकिक हिताकडे. खरं सांगा, कीर्तनकाराचं लक्ष कीर्तनावर का कीर्तनानंतरच्या? हो का, मी काहीच म्हणलो नाही, तुमच्या डोक्यात लगेच आलं विठाला विठाला. पण महाराज म्हणतात हित म्हणजे काय? हित ते करावे देवाचे चिंतन करो नियामन शुद्ध भावे. ते पारमार्थिक हित आहे. आमच्या आई वडिलांना जे हित, तुकाराम महाराज म्हणले हित नाही ठावे जननी जनका दाविला लौकिका चारतीही. मायबापही आमचं हित करतात पण ते लौकिक हित आहे. पण साधू संत जे आमचं हित करतात ते पारमार्थिक हित आहे. विठाला विठाला लौकिक हित इथल्या लोकापुरतं काम करतं, पण पारमार्थिक हित परलोकातही काम करतं. म्हणून त्या हिताकरता आपण काय केलं पाहिजे? महाराज म्हणले चित्ताला जागृती दिली पाहिजे. कशी दिली पाहिजे? त्याच्याकरता काही दृष्टांत देतात. पहिला दृष्टांत अभंगाच्या पहिल्या चरणात देतात. चुकली ताला चुकली ताला चुकली देतात. एखाद्या व्यावसायिकाचा, एखादा व्यावसायिक, एखादा व्यापारी दिवसभर तो व्यापार करतो, व्यवसाय करतो आणि दिवसभर व्यापार व्यवसाय झाल्यानंतर सायंकाळी दुकान पुढं करताना त्या दिवसभराच्या केलेल्या व्यापाराचा काय करत असतो? हिशोब करत असतो. आणि हिशोब जर बरोबर नाही लागला तर हिशोबाकरता तो पुन्हा पुन्हा पानं चाळतो, पुन्हा पुन्हा पानं चाळतो. कोणाकडे किती गेले, कोणाकडे किती राहिले, कोणाचे जास्त कमी झाले, जराशी काही चूक झाली तर त्याच्याकरता तो पुन्हा पुन्हा पाहतो आणि जाग राहतो. नाहीच लागला तर रात्र जागून काढतो, पण हिशोब लावतोच महाराज. आणि जो हिशोब लावतो तोच खरा व्यापारी. मग अगदी आता आपल्या इथं शेजारी दुकान आहे बघा, किराणा दुकान.
मेडिकल आहे का, बरं मेडिकल काही का असू द्या, पण बघा तुम्ही दिवसभर जर व्यापार केला तर त्याचा संध्याकाळी काय लावावा लागतो, हिशोब. आणि हिशोब नसेल, ऐका, हिशोब शब्दाचा अर्थ आहे ताळा. ताळा जसा व्यवहारात महत्त्वाचा आहे तसा परमार्थात सुद्धा महत्त्वाचा आहे. व्यवहारातही ताळा असला पाहिजे, हिशोब असला पाहिजे. आणि तुकाराम महाराज म्हणले, तुका म्हणे ताळा नाही त्याचे अवकळा, नाही त्याचे अवकळा, नाही त्याचे अवकळा. अवकळा हा या प्रमाणातला जो नाही शब्द आहे ना, नाही शब्द देहली दीपन न्यायाने दोन्हीकडे लावायचा. देहली दीपन न्याय कळतो, देहली न्यायशास्त्रामध्ये बरेच न्याय आहेत. जुन्या काळात हे लाईट वगैरे प्रकाश हे नव्हता, मग लाईट जर गेली तर एखादी असायची, जर गेलीच तर मग एखादा दिवा लावला जायचा. आणि तो दिवा कुठं लावला जायचा, उंबरवठ्यावर. उंबरवठ्यावर का, त्याचा उजेड मध्येही पडावा आणि त्याचा उजेड अंगणातही पडावा, याला म्हणायचं देहली दीपन न्याय. देहलीमध्ये लावलेला दीप त्याचा प्रकाश जसा दोन्हीकडे पडतो, या न्यायानं तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा, या प्रमाणातला नाही शब्द दोन्हीकडे लावायचा. तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा, ज्याच्या जीवनात ताळा नाही त्याची एक दिवस अवकाळा झाल्याशिवाय राहते. आता नाही शब्द पुढे लावा, तुका म्हणे ताळा त्याची अवकाळा नाही. ज्याच्या जीवनात ताळा आहे त्याची अवकाळा होत नाही, ज्याच्या जीवनात ताळा नाही त्याची अवकाळा. विठ्ठल विठ्ठल. मग ताळा व्यवहारात असावा का परमार्थात असावा, असा जर विचार केला, ताळा व्यवहारातही असावा आणि ताळा परमार्थातही असावा. आपल्याकडे एक म्हण आहे, आमदनी अठ्ठांनी आणि पुढं असं म्हणल्यावर जमल का. जितकं आपलं काय म्हणतात त्याला उत्पन्न आहे त्याच्यात आपल्या खर्चाचं सुद्धा काय पाहिजे, नियंत्रण पाहिजे, नियोजन पाहिजे. म्हणून त्याच्या व्यवहारातही ताळा पाहिजे आणि परमार्थातही ताळा पाहिजे. एखादा व्यापारी जसा तो ताळा लावण्याकरता रात्र रात्र जागून करतो. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या जीवनातला प्रसंग आपल्याला ज्ञात असेल. शांतीब्रह्म एकनाथ महाराज पैठण क्षेत्री पैठणवरून गुरु महाराजांना जनार्दन स्वामी महाराजांकडे गडावर अध्ययनाकरता गेले बाल्य स्थितीत. आणि जेव्हा अध्ययनाकरता गेले तेव्हा पहिल्यांदा नाथ महाराजांना काही काम सांगितलं. महाराज तुम्ही काय करा, जरा एक हिशोब करा. हिशोबाचं काम पाठ्यपुस्तकात सुद्धा चरित्र धडा होता. तो हिशोबाचं काम दिलं एकनाथ महाराजांना. आणि एकनाथ महाराज हिशोब लावत होते. त्या काळात ते पैसा आणा चलत होता, आहे की नाही. 5 पैसे 10 पैसे तर आपल्यालाही कळतात सगळ्यांना. ते पैसे आणे चलत होते. एका पैशाचा हिशोब लागत नव्हता. एका पैशाचा रात्री सगळ्यांचे भोजनं वगैरे झाले, रात्रीचा हरिपाठ झाला, रात्रीचं सगळं झालं. म्हणले नाथा जरा आज तुम्ही जरा हिशोब करा. हिशोबा करता एकनाथ महाराज बसले, पण हिशोब करताना एका पैशाचा हिशोब लागत नव्हता. एकनाथ महाराज इकडे तिकडे शोधतात, पैशाचा हिशोब लागत नव्हता. गुरु महाराज विश्रांती करू लागले. मध्यरात्र उलटून गेली आणि पहाटेच्या 3:30 वाजता एका पैशाचा चुकलेला हिशोब लागला. 3:30 वाजलेले, सगळे झोपलेले. एकनाथ महाराज एकटेच जागे. एक पैसा सापडला आणि तेवढ्यात नाथ महाराज जोरात ओरडले, सापडला सापडला सापडला. एकांत रात्रीचं वातावरण, एकटेच आरडले, सापडला सापडला आणि टाळी वाजवली. अशा वातावरणात सापडला म्हणजे गुरु महाराज जागे झाले. दचकले, नाथा काय सापडलं, नाथा काय सापडलं. नाथ महाराजांजवळ आले. अरे नाथा रात्रीचे 3:30 वाजले, तुम्ही आणखीन जागेच आहेत, कशा करता, काय सापडलं, का टाळी वाजवली. गुरु महाराज रात्रीपासून हिशोब लावत होतो, एका पैशाचा हिशोब लागत नव्हता. एक पैसा कुठे गेला होता कळत नव्हता, पण एक पैशाचा हिशोब लागला म्हणून मी सापडला सापडला म्हणलो. गुरु महाराजांना एवढा आनंद झाला. गुरु महाराज म्हणले, नाथ महाराज
तुम्ही एका पैशाच्या हिशोबाकरता रात्र जागून काढली, एका पैशाच्या हिशोबाकरता रात्र जागून काढली आणि एक पैशाचा हिशोब लागला तर तुम्हाला एवढा आनंद झाला. तुम्ही पैशाचा हिशोब लावला याचा मला निश्चित आनंद आहे, परंतु असा पैशाचा व्यवहाराचा हिशोब लावता लावता ज्या दिवशी तुम्ही परमार्थाचा आणि परमात्म प्राप्तीचा हिशोब लावाल त्या दिवशी मला खऱ्या अर्थाने आनंद होईल. विठ्ठला विठ्ठला विठाला विठाला विठाला. एका पैशाच्या हिशोबाकरता रात्रभर जागणारे एकनाथ महाराज ज्यांनी एका पैशाचा हिशोब लावला, पैशाचा हिशोब लावता लावता त्याच एकनाथ महाराजांनी परमार्थाचा आणि परमात्मा प्राप्तीचा एवढा हिशोब लावला की त्या एकनाथ महाराजांच्या घरी जगाच्या मालकानं 36 वर्ष पाणी भरलं. किती वर्ष? कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळाबंदी त्यांचे पाय. किती वर्ष? स्वकरे चंदन घासे गंगेचे पाणी कावडी भरितो. जगाच्या मालकानं गंगेहून पाणी आणून द्यायचं आणि एकनाथ महाराजांना त्याच पाण्यानं पूजा करायची. कोणाची? कोणाची पूजा करायची? देवाची. पाणी आणून कोण देत आहे? देव. मग त्यांनी चंदन श्रीखंड्यांच्या वेशात भगवंतांनी चंदन उघडून द्यायचं. श्रीखंड्या चंदन उगाळून करी वस्त्रे गंगा तिरी धुतासे. चंदन उघडून द्यायचं. नाथ महाराज पूजेला बसले तर चंदन उघडून द्यायचं श्रीखंड्या वेशातल्या भगवंतानी आणि यांनी तेच चंदन कोणाला लावायचं? चंदन लावायचंय देवाला, पण उघडून कोण देतंय? देवच देतोय. हा खऱ्या अर्थानं परमात्मा प्राप्तीचा लावलेला हिशोब आहे. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. आणि मला असं वाटतंय तो हिशोब आपणही सगळ्या मंडळींनी लावला. कारण पांडुरंगाचं मंदिर पूर्वीच आहे, पांडुरंगाईमध्ये पूर्वीचेच होते, पण आपलं लक्ष त्या पांडुरंगाकडे गेलं हे विशेष आहे. आपलं लक्ष परमार्थात का प्रपंचात? तुमचं नाही, माझं सांगायलो. माझं तर प्रपंचात आहे, तुमचं मला माहीत नाही. हा मग बरं आहे, तुम्ही आम्ही सारखेच म्हणजे सांगणार. ऐका असू दे. चला त्या निमित्तानं पण गुरु महाराज, आमचे गुरु महाराज म्हणायचे काही परमार्थात असले तरी प्रपंचात आणि काही प्रपंचात असले तरी प्रपंचात. तुम्ही प्रपंचात असले तरी प्रपंचात, मी परमार्थात असलो तरी प्रपंचात. पण संतांचं तसं नव्हतं. संत प्रपंचात असले, परमार्थात असले तरी परमार्थात आणि प्रपंचात असले तरी परमार्थात. विठ्ठला 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 विठ्ठला. परंतु आपण 8 दिवस जरी असलो तरी आपलं लक्ष त्या भगवंताकडे गेलं त्या अर्थी आपण थोडे का होईना परमार्थात आहोत. म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्या त्या खरं म्हणजे आपलं त्याच्याकडे लक्ष नाही, आपलं त्याच्याकडे लक्ष नाही, त्याचंच आपल्याकडे लक्ष आहे. त्याचं आपल्याकडे लक्ष आहे म्हणून हे चाललंय, त्याचं आपल्याकडे लक्ष आहे म्हणून हे श्रवण चाललंय, त्याचं आपल्याकडे लक्ष आहे म्हणून हे बोलणं चाललंय. पण तोच त्याच्या करवीच आपलं लक्ष त्याच्याकडे वेधून घेतो. पाहिल्या ते वेधून घेतो आणि तो आपल्याला आकर्षित करतो. म्हणून खऱ्या अर्थानं आपण परमात्मा या ठिकाणी पांडुरंगाची पुन्हा मूर्ती प्राण प्रतिष्ठा केली. खऱ्या अर्थानं आपणही थोडा का होईना त्याचा काय लावला असं म्हणायला हरकत नाही. विठ्ठला विठ्ठला विठाला विठाला विठाला. म्हणून त्या कृपण माणसात त्या व्यावसायिक जसा त्या हिशोबाकरता रात्र रात्र जागून काढतो. तुकाराम महाराज म्हणले पारमार्थिक साधकाने सुद्धा आपल्या हिताकरता आपल्या चित्ताला जागृती दिली पाहिजे. अभंगाचं दुसरं
कैसे पहिल्या चरणात सांगितलं तसं आपलं हित करून घ्यायचं असेल तर चित्ताला जागृती द्यावी लागेल. कशी तर पहिल्या चरणात सांगितलेल्या दृष्टांताप्रमाणे चित्ताला नाहीतरी महाराज परमार्थात चित्त फार महत्त्वाचं आहे. आमचे गुरुनाम गुरु ब्रह्मविद सद्गुरू श्री रंगनाथ गुरुजी महाराज परभणीकर म्हणायचे बरं का, शेतात खत, बाजारात पत, खिशात वित्त, नाकात तुम्ही कशाला सांगेल, त्याला सांगू द्या ना, तुम्हीच सांगेल ही. शेतात खत, बाजारात पत, खिशात वित्त, शरीरात पित्त आणि परमार्थात चित्त. विठ्ठल विठ्ठल बघा, जमीन चांगली सुपीक व्हावी आणि त्या जमिनीनं चांगलं पीक द्यावं याकरता शेतात काय पाहिजे? खत. सेंद्रिय का रासायनिक? काय इमानदारीने सांगायला तू सगळी, आणि कोणतं वापरायले? सांगतो सेंद्रिय आणि वापरतो रासायनिक. वा रे वा, मग तर तुमचं बी महाराजासारखंच काम आहे, सांगायचं एक काय. विठाला 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 पण ऐका बरं, आम्ही वापरतोच रासायनिक, पण रासायनिक खताचा भडीमार करू करू खऱ्या अर्थानं आम्ही त्या शेतीचा कस कमी केला. आम्हाला एका वर्षात 3-3 पिकं पाहिजेत म्हणून आम्ही नको तेवढं रासायनिक खत वापरतो. महाराज शेतीतला कस कमी, पण शेतात खत पण कोणचं? सेंद्रिय शेणखत. शेतात खत, बाजारात पत. बाजारात पत, पत कळते ना का मराठीत सांगू? पत म्हणजे क्रेडिट. बाजारात काय पाहिजे? क्रेडिट. मराठीत क्रेडिट आणि इंग्रजीत पत. हां जागे सगळे. हां बरं आहे. क्रेडिट आहे का नाही? क्रेडिट पाहिजे, वजन पाहिजे. वजन. माणसं म्हणतात या पालमला आपलं वजन किती आहे बघा, म्हणतात की नाही? वजन पाहिजे, पत पाहिजे. आपला सिबिल स्कोर किती पाहिजे? 700. वा 700 म्हणजे थोडं यांच्या भाषेत बोलावं लागतं, ते जागे राहतात. सिबिल स्कोर इतका असला तर आपलं काम तात्काळ होतं. म्हणजे आपली बाजारात काय पाहिजे? पत पाहिजे. शेतात खत, बाजारात पत, खिशात वित्त. खिसा गरम असला तर सगळे आपल्याला नरम राहतात. खिसा जर आपला रिकामा असेल तर काही उपयोग नाही. आपल्याला सगळ्यांना पाठ आहे, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. यस्यास्त वित्तम सनरक कुलीना सएव वक्ता सचदर्शनीय. ज्याच्याकडे धन आहे लोक त्याला धनवान वक्ता म्हणतात. ज्याच्याकडे धन आहे लोक त्याला मोठं म्हणतात. ज्याच्याकडे धन आहे लोक त्याला गुणवान म्हणतात. कारण सर्वे गुणा हा कांचनम आश्रयंती. सगळे गुण हे कांचनाच्या आश्रयाने राहत असतात. म्हणून समाजात मानमान्यता मिळवायची असेल तर खिशात काय पाहिजे? वित्त पाहिजे. वित्त. अहो समाजात काय? परिवारात, पाहुणे रावण्यात, नातेवाईकात, आप्तेष्टजनात, सख्या सोयऱ्यांमध्ये जरी मानमान्यता कोणाला मिळते? ज्याच्याकडे धन आहे त्यालाच मिळते. ऐका, एखादा सामान्य घसरलेल्या परिस्थितीतला पाहुणा असू द्या बरं, लोक त्याला सन्मान देतात? नाहीत देत. मला अनुभवाच्या गोष्टी आहेत या सगळ्या. लोक त्याला सन्मान पैसा तारो 3 नाम, परशा परशु परशुराम. एखादा सामान्य माणूस असला लोक परशा इकडे ये, उचल चटई, अमुक कर तमुक कर असं त्याला बोलतात. त्याची परिस्थिती जरा बरी होऊ द्या. काय परशुराम, ड्रायक्लीनचे कपडे काय, अंगठ्या काय, आज काय दौरा दिसायला पालमला. त्याच्यापेक्षा जरा त्याची आणखीन परिस्थिती टकाटक होऊ द्या. मग गाडी काय, अमुक काय, परशुराम पाटील मजा आहे, कुठे निघाले, येऊ का तुमच्या संग? काय माझा दृष्टांत विनोदाकरता नाही, माणूस तोच आहे, पण त्याला जी किंमत मिळाली ती त्या माणसामुळे का त्याच्या जवळच्या? विठ्ठल विठ्ठल माता पिता बंधुजन सर्वही मानिती वचन. ते सुद्धा किंमत देतात जोपर्यंत धन. याच्यापेक्षा आणखीन पुढे जातो. सगळ्यात जवळचं नातं कोणतं भाऊ? तुम्ही म्हणता ना उगच बसलो याच्या जवळ, बाबा लांब बसलो असतो तर बरं झालं असतं. होय, सगळ्यात जवळचं नातं कोणतं? वा नाही, हसायला काय झालं, खरं आहे ते. सगळ्यात जवळचं नातं म्हणजे तुम्ही सुद्धा मान्य केलं की सगळ्यात जवळ दुसरे नाते नाहीत का कोणते? तुमच्या डोक्यात एक आहे का नाही? सगळ्यात जवळचं नातं भाऊनं सांगितलं बायकोचं. महाराज आपल्या डोक्यात पक्की बसलेली आहे. कोण? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. खरं आहे त्यांचं आहे का? प्रमाण देऊन सांगेन तुम्हाला. सगळ्यात जवळचं आपलं जिचं आहे नातं पत्नीचं, ती सुद्धा आपल्याला किंमत देते. पण कुठपर्यंत किंमत देते? महाराज बाबा ओवी कोणती आहे? पुत्र बंधू
बंधू पाही त्याचा तुझा बाबाने डायरेक्ट संबंध तोडून टाकला. त्याचा तुझा संबंध नाही. स्त्री पुत्र बंधू पाही ऐसे पुढं ऐसे सकळ जाणती हो बघा खरं आहे ना मग कळून या अंध होती. वा पुत्र वित्र कलत्र हे झाली आई स्वतंत्र. वा हे माझे न म्हणे हे पात्र विषाचे जैसे विठाला 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 विठाला. तेच बघा इकडून बाबांनी सांगितलं यांचा संबंधच नाही. पण हे कुठपर्यंत आहेत महाराजांनी सांगितलं पुत्र पुढं वित्त कलत्र हे कुठपर्यंत आहेत. एक आपल्या जवळ येतात पण आपल्याला कसं सोडून जातात विषाच्या पात्रासारखं सोडून जातात. म्हणून पत्नी सुद्धा कुठपर्यंत किंमत देते. एकनाथ महाराजांची आणखीन एक ओवी आहे. धनवंत पुरुषासी स्त्री लवोटवो करी कैसी कुटका देखोनी सुनी जैसी हलवी पुच्छासी कुकांत. कुटका देखोनी सुनी सुनी म्हणजे तुम्हीच म्हणा मी नसतो म्हणित. विठ्ठल 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 विठ्ठल. ती सुद्धा किंमत देते जोपर्यंत धन आहे तोपर्यंत. त्याच्या जवळचं धन गेलं की त्या धनाची झाली या तुटी. स्त्री वसवसोनी लागे पाठी. वा काय पाठांतर आहे हो तुम्हाला. सगळं पाठ आहे हे सगळं माहित आहे पण सुटतंय का. विठ्ठल 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 विठ्ठल. माझा मुद्दा एवढाच आहे. या लोकव्यवहारात मान सन्मान मिळायचा असेल तर खिशात वित्त. शरीर चांगलं चालावं असं वाटत असेल तर शरीरात पित्त. हे शरीर त्रिदोषात्मक आहे. त्रिदोषात्मक कोणते कोणते 3 दोष आहेत कफ वात आणि पित्त. या कफवात पित्ताचा समतोल बिघडला की शरीराची रचनाच बिघडते. म्हणून हे तिन्ही समान पाहिजे. कफ वाढला की छाती खरखर करते. पित्त वाढलं की वांती होण्याची शक्यता आहे. आणि कफ वात वाढला की गुडघे दुखतात की नाही. म्हणून तिन्ही सारखे पाहिजे. म्हणून तर भगवान भीष्माचार्य तुम्ही भागवत कथा चालू ना आपल्याकडे हरिभक्तीपरायण अभिषेक महाराज यांच्या गोडवाणीतून तुम्ही भागवत कथा ऐकला असेल तुम्ही. भगवान भीष्माचार्यांनी देवाला प्रार्थना केली देवा एक काम करा माझ्या करता. मी आजपर्यंत तुमची सेवा केली साधना केली. या सेवेचं फळ द्यायचे असेल तर एकच द्या. जेव्हा माझा अंतसमयी होईल तेव्हा अंतसमयाला कफवात पित्तादी दोषांनी मला त्रास देऊ नये. कारण हे त्रास देतात. कृष्णत्वदीय पदपंकज पंजरांते अद्यैव मे विशतु मानस राजहंस प्राणप्रयाण समये कफवात पित्तैः कंठावरोदन विदौ स्मरणं कुतस्ते इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले श्री गंगा जी का तट हो यमुना का बंसी वट हो मेरा सावरा निकट हो. विको विको द्या थोड़ा. जब प्राण तन से निकले कोई रे यम दर्शना दिखावे. पुढं जब प्राण तन जेव्हा माझा प्राण अंत समय आलाय. एक भक्त की है अर्जी खुद गर्ज की है गर्जी आगे तुम्हारी मर्जी. जब प्राण तन हे भीष्माचार्य देवाला म्हणतात देवा प्राणप्रयाण समये कफवात पित्तैही. प्राणप्रयाणाच्या वेळेला या कफवात पित्तादी दोषांचा समतोल बिघडू नये त्याकरता या पित्ताने माझ्या शरीरात मला साथ द्यावी. म्हणजे शरीरात पित्त लागतं. शरीरात काय लागतं पित्त. आणि मुद्द्यावर येतो परमार्थात लागतं ते चित्त. आता आपण एवढे सगळे इथं कीर्तनात बसलात. तुम्ही सगळे इथं आहेत पण तुमचं चित्त जर घरी असेल तर उपयोग आहे. जवळी नाही चित्त काय मांडले ते प्रेम, काय मांडले ते प्रेम. जवळी नाही चित्त, काय मांडले ते तिकडं असेल तर समजायचं आपण इथं फक्त शरीरानं बसलोय. जवळी नाही चित्त काय मांडिले से
प्रेत प्रेत कळतं ना तुम्हाला? प्रेत, शव, शव हे नाही कळायला तर मड, हे तर कळतं सगळ्यांना. अहो मड्यात माऊली म्हणले ना, ज्ञानोबा पहिल्याच अध्यायामध्ये म्हणतात विश्वनाथ महाराज, शरीर आहे, शरीर आहे, सुंदर शरीर आहे. पहिली गोष्ट शरीर आहे, दुसरी गोष्ट सौंदर्य आहे, तिसरी गोष्ट तारुण्य आहे, चौथी गोष्ट अंगावर चांगले कपडे आहेत, पाचवी गोष्ट अंगावर सोन्या नाण्याचे अलंकार आहेत. आता शरीर शोभून दिसेल की नाही? हो, शरीर आहे, सौंदर्य आहे, चांगली वस्त्र आहेत, चांगले अलंकार आहेत, चांगले हे सगळं असल्यावर शरीर शोभून दिसेल की नाही? पण माऊली म्हणतात हे सगळं आहे, फक्त काय करावं? त्या शरीरात काय नाही, जीवच नाही, प्राणच नाही. विठ्ठला विठ्ठला अंग गोरे आणि तरुणे वरी लेल्या हे लेणे परी एकलेनी प्राणे सांडिले जेवी. सगळे पण काय नाही, प्राण नाही, जीव नाही. इथं तसं बसलोत पण चित्तच नाही, तर हे त्याप्रमाणे विठ्ठला विठ्ठला म्हणून परमार्थामध्ये चित्ताला अनन्य साधारण किंमत आहे. म्हणून भगवंतानं अर्जुनाला मागताना काय मागितलं? देवा अर्जुना, द्यायचं असेल तर काय दे? चित्त दे. अथ चित्तम समाधातुम न शक्नोसी मयि स्थिरम अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुम धनंजय. भगवद्गीतेचा 12वा अध्याय बघा. धनंजय, तुझं चित्त मला दे, पण देता येत नाही. मग देता येत नसेल तर कसं दे? पंचविषयाचा स्पर्श न होता दे, ते देणं एवढं सोपं नाही. म्हणून माऊली म्हणतात, अथवा हे चित्त मन बुद्धी सहित माझ्या हाती अचुंबित न शकसी देव. वा वा, ते देता येत नाही, मग काय कर? तरी गा ऐसे करी यया आठा पहारा माझारी मोठ गे निमिष भरी दे तू जाई. पुढं मग जे जे सुख ते ते होईल आरुचक. कसं दे? यया आठा पहारा माझारी, क्षणा क्षणाला दे. आणि ते दिलं की अभ्यासानं दे, कारण पंचविषयाचा स्पर्श न होऊ देता अलगत चित्त देणं एवढं सोपं नाही. मग त्याकरता तू ते अभ्यासानं दे. विठ्ठला 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 परमार्थ किती केला हे महत्वाचं नाही, तो कसा केला, किती चित्तानं केला. 100 कीर्तन ऐकले पण काहीच लक्षात ठेवलं नाही, उपयोग आहे? 2च ऐकले पण चित्त देऊन ऐकले, नाही तर आम्हाला बऱ्याचदा अनुभव येतो. आम्ही गेलो, हा आता आम्हाला अभंग घ्यायचा असतो, मग हा जय हरी, हॅलो या या, कालचा कोणता अभंग आहे? मग ते म्हणतात महाराज ऐक होता असं, पण त्याच्यात दोष नाही, बरं लक्षात राहत नाही. आता आमच्या राहत नाही तर तुमच्या राहील याच्यात काही नवं नाही, राहत नाही. पण ऐका बरं, किती दिवस ऐकलं यापेक्षा ते कसं ऐकलं, कसं ऐकलं यापेक्षा ते किती चित्त देऊन ऐकलं हे महत्वाचं. म्हणून थोडे आहे थोडे आहे चित्त साह्य झालिया परमार्थ. म्हणून बघा, झाले एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू वाता हात गा. जर तुमचं चित्त जाऊन जर परमार्थ थोडाही झाला तर तो त्याला प्राप्त होत असतो. म्हणून तैसे जागे करी चित्ता. कशाप्रमाणे तो व्यापारी जसा रात्र जागा राहतो आणि हिशोब लावतो, त्याप्रमाणे आपलं परमार्थिक हित करून घ्यायचं असेल तर तैसे जागे करी चित्ता. म्हणून आपलं काही परमार्थिक हित करून घ्यायचं असेल तर याप्रमाणे चित्ताला जागृती द्यावी. एकाग्री स्वतः चित्त मान उल्हासे करोगी स्मरण जीवी, उल्हासे करोगी स्मरण जीवी. आपल्याला हे पटलं, प्रमाण उघडं पडू दिलं नाही महाराज. काय प्रमाण म्हणलं, पण काय मागच्या काय म्हणलंय का नाही हे कळूच दिलं नाही महाराज.
भजने असावेत ना असे विठ्ठल विठ्ठल बर ढिलं म्हणलंय का नाही जीव लावून म्हणलंय महाराज आहे की नाही बघा तुम्ही नाही तरी महाराज एखादं प्रमाण नाहीच कळालं तर काय करायचं आता जसं म्हणलं ना तुम्ही नाऱ्या 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 असं नाही म्हणायचं बरं का जे शब्द आहे तेच म्हणायचे विठ्ठला असावे एकाग्री स्वस्थ चित्त मन उल्हासे करून उल्हासे करून पुढं काय स्मरणजीवी वा एकाग्र चित्तानं स्वस्थ चित्तानं उल्हासानं त्या परमात्म्याचं स्मरण करावं म्हणजे परमार्थात चित्ताला अनन्यसाधारण महत्व आहे म्हणून चित्ताला जाग करा. आता तुम्ही म्हणाल जाग करा आमचं काय चित्त झोपलेलं आहे का? अहो आमचं चित्त झोपलेलं आहे. झोपलेलं आहे म्हणजे विषयाधीन झालेलं जे चित्त आहे ते झोपलेलं आहे. आपलं चित्त अनंत कालापासून याला संसाराचे संस्कार आहेत, जन्म मरणाचे संस्कार असल्यामुळं अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय सेविले पाही ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार देही सेविता. एकनाथ महाराज म्हणतात अनंत कालापासून विषय भोगल्यामुळं ते चित्त विषयाच्या ठिकाणी जाग आहे आणि परमार्थाच्या ठिकाणी झोपलेलं आहे. पण त्या चित्ताला आपल्याला विषयातलं काढायचं आहे आणि परमार्थात लावायचं आहे म्हणजे त्याला जाग करायचंय. विठ्ठला म्हणून तैसे जागे करी चित्ता काही आपुलिया हिता. हित करून घ्यायचं असेल तर त्या चित्ताला अशा पद्धतीनं जाग करा आणि परमात्म्याकडे लावा. कसं परमात्म्याकडे लावा? एखाद्या कृपण माणसाचं मन जसं धनात असतं त्या पद्धतीनं चित्ताला परमार्थाकडे लावा. अभंगात करी चित्ता. मस्त हवा सुटली का नाही? बरं वाटेल की नाही? लक्ष देऊन ऐका आता बरं. 15 मिनिट राहिलेत आणि ते 15 मिनिट मस्त काय होणार नाही. उगा आपल्याला आला चितळ शांतीचा आपल्याकरता हे विठाला विठाला कशा पद्धतीने जागा करा. तिसऱ्या चरणात महाराज दृष्टांत देतात. विक्षेपिले धन. एखाद्या धनिकानं भरपूर धन गोळा करावं आणि ते एखाद्या ठिकाणी ठेवावं. त्यातली त्यात एखाद्या कृपण माणसानं, कृपण कळतो ना तुम्हाला? कृपण चिकट बर चेंगट आणखीन कंजूस. याच्या पुढे सांगू मक्खी चूस. हे तर कळतो ना? मक्खी चूस. मी नेहमी सांगत असतो. एक जण जेवायला बसला आणि त्याच्या ताटात सगळे पदार्थ वाढले. सगळे कोणते कोणते ऐका. श्री बालाजीचा बेत वाढला. श्री बालाजीचा बेत कळतो? श्री म्हणजे वा श्रीखंड. बा म्हणजे बरं बालुशाही. जी म्हणजे ला म्हणजे काय कळतं हो तुम्हाला खायचं? हे पक्क लक्षात आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
विठाला 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 विठाला. असे सगळे पदार्थ त्याच्या ताटात वाढले. जेवायला बसला महाराज सोमवार सोडायला आणि सगळे पदार्थ वाढले. वरण भात पोळी भाजी अमुक तमुक आहे का नाही. पुरणाची पोळी वाढली. विठ्ठला 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 असे सगळे पदार्थ वाढले आणि तो जेवायला बसला. आणि नेमकं त्याच्या ताटातल्या कढीच्या वाटीत, लक्ष द्या बरं, कढीच्या वाटीत माशी पडली. आता कढीच्या वाटीत जर माशी पडली तर कढी टाकून द्यावं का माशी टाकून द्यावं? काय टाकून द्यावं? माशी. कढी टाकून माशी खावी होय. हां, माशी टाकावी आणि कढी टाकावी. विठ्ठला 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 महाराज. पण तो कृपण होता. 10 मिनिट, फक्त 10 मिनिट, काय होणार नाही. बरोबर 11ला आपण 10 मिनिट शिल्लक आहेत. वाय तो वार आहे, वार आहे, वार येणार आहे, त्याच्यामुळे थोडंसं एक 10 मिनिट फक्त. हां, झालं शांत. काय सांगू लागलो मी? मासी मासी म्हणजे तुमच्या डोक्यात माशाच आहेत का आणखी? महाराज त्यानं काय करावी? कढी टाकून. पण एकदानाच्या त्या कढीच्या वाटीत माशी पडली. त्यानं माशी वर काढली. अरे बाप रे म्हणलं. त्या माशीला कढी चिटकलेली होती. ते म्हणला एवढी जर कढी चिटकून गेली तर माझा संसार कसा होईल? त्यानं आधी माशी चाकली मग कढी पिली. असे काही कृपण माणसं असतात महाराज. याच्यापेक्षा कंजूस आता काय सांगू. अहो, एक जण कीर्तनाला निघाला. कीर्तन रंगात आलं. कीर्तनाला निघाला आणि मंडपाच्या जवळ आल्यावर त्याच्या लक्षात आलं मी कीर्तनाच्या जवळ आलो म्हणला. पण लाईट मगवाशी गेली होती आणि मधल्या घरात दिवा लावून ठेवला. आता 2 तास कीर्तनात बसायचं आहे. 2 तास दिवा चालूच राहील. आणि दिवा जर चालू राहिला तर तेल किती जळल महाराज. ते अर्ध्यातून घरी गेलं. दार वाजवलं. बायकोनं दार उघडलं. म्हणली मला का आलात? अगं वेडीस म्हणला. गेलतो कीर्तनाला पण तिथं गेल्यावर लक्षात आलं की घरात दिवा चालूच आहे. 2 तास जर दिवा चालू राहिला तर तेल किती जळण, आपला संसार कसा होईल. बायको म्हणली काय मालक पडतं का तुम्हाला? अहो, सुवर्ण महोत्सवी वर्ष चालू आहे. तुम्ही कीर्तनाला गेलात आणि कीर्तन सुटलं. कीर्तन चालू होण्या अगोदर अर्ध्यातून परत आलात. कशासाठी? देलासाठी. अहो, मी तुमचीच बायको आहे. तुम्ही घराच्या बाहेर गेल्या गेल्या मी काय केलं? दिवा विझवला. तुमचीच बायको आहे. तुम्ही बाहेर गेल्या गेल्या मी दिवा विझवला. पण तुम्ही तिथून येण्यात आणि जाण्यात तुमची चप्पल किती झिजली असेल म्हणली. पण महाराज तेही म्हणला वेडी समजायलीस, वेळा समजायलीस का मला? अगं तिथं गेल्यावर लक्षात आलं दिवा चालू आहे. वापस निघालो पण या पठ्ठ्यानं निघाल्या निघाल्या चप्पल घेतली आणि बगलीत मारून आलो म्हणला. विठ्ठला 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 विठ्ठला. असे काही कृपण माणसं आहेत महाराज. याच्यापेक्षा टोकाचं उदाहरण सांगू. ज्ञानोबा 9व्या अध्यायात सांगतात, जे एकोत्तराच्या वाडी जळती आगी घाली ती उडी. एवढा दृष्टांत सांगतो कीर्तन संपवतो. आपल्या गावात बरेच वारकरी आहेत. महिना वारकरी वारीला जाणारे सगळे महाराज महिन्या वारीला आळंदी पंढरपूर जातात. योग गावातला असा माणूस होता, कधी आळंदी नाही, कधी पंढरपूर नाही, कधी पाराकड नाही, कधी कीर्तनाकड नाही. उठलं की शेत आणि शेत ते घर, घर ते शेत. काही लोक म्हणले काय माणूस आहे म्हणले. विश्वनाथ पाटील म्हणले बाबा कधीतरी आळंदीला येत जाय, पंढरीला येत जाय, चल म्हणले माझ्याबरोबर पंढरपूरला. हे दोघं चौघं तयार झाले आणि चला म्हणले पंढरपूर. ते म्हणला हे बघा आलो असतो पण यायला 1500 आणि जायला 1500 कोणी खर्चायचं. ते म्हणले काय काय कृपण माणूस आहे हो, पैसा करता पंढरपूर नाही म्हणतो. विश्वनाथ पाटील म्हणले बाबा तू जर येत असला तर जायचा खर्च मी करतो. ते म्हणले जायचा तुम्ही करता रो पण यायचा. हे भाऊ म्हणले बाबा आता जायचं जर पाटील करत असतील तर यायचा आपण करतान का नाही? मग भाऊ भाऊ म्हणल्यावर करतान का नाही? आता ते ना जायचं केलं म्हणल्यावर करायला हवीत नाही. उगं दृष्टांतात म्हणायलो त्याला वाटले कर हा भाऊच आहे ते वा मग हा नाही आहेत आहेत का. आता ते ना जायचा केला आणि हे म्हणले बाबा मी यायचा करतो. ते म्हणला तुम्ही जायचा करताल हो भाऊ, तुम्ही यायचा करताल पण तिथं गेल्यावर त्या चंद्रभागेला गेलं
किती गळ्यात हातात टाळ, डोक्यात वासुदेवाची टोपी आणि ते भलं मोठा झगडा घालून पैसे मागायला येतात. कोण? वासुदेव. त्याला पैसे द्यायचे, कोणी द्यायचे? आता हे म्हणले बाबा आम्ही जायचं आहे ते तिकीट काढू, पण दान तर ज्याचं त्यांनी द्यावं लागेल, ते आम्ही कसं द्यावं? ते म्हणला मी ते काही देणार नाही. ते बाबा देऊ नको म्हणले, पण चल. महाराज कसा तरी गाडीत घातला आणि गेले पंढरपूर. आणि आता ही मला माहिती आहे पण 15 दिवसाला जाणारी मंडळी आहेत पंढरपूरला, या परिसरातली सगळी. गेले महाराज पंढरपूरला. आता गेल्याच म्हणले चला घ्या गाडी. कुठं? आणि महाराज एक आहे बरं का, कोण्याही टायमाला चंद्रभागेला जातो आपण, पण कोण्याही टायमाला जायचं नाही. ब्रह्ममुहूर्तापासून 3:30च्या नंतर सायंकाळी सूर्यास्तापर्यंतच तीर्थात स्नान करायचा असा नियम आहे. मध्यरात्री तीर्थात प्रवेश करायचा नाही. तीर्थ झोपलेलं असतं. वरून देवता शांत असते. झोपलेल्या माणसाला उठवणं चांगलं आहे का? आता कीर्तनात जर 10-5 लोक झोपले तर उठवावं का त्याला? हा अहो झोप उठू नये. विठ्ठला 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 पण ऐका, कीर्तनाला झोपेतून उठवलं तर पाप नाही, जेवायला झोपेतून उठवलं तर पाप नाही, विद्यार्थ्याला अभ्यासाला उठवलं तर दोष नाही. पण तीर्थामध्ये मध्यरात्री स्नान करू नये. गाडी गेली महाराज कुठं? चंद्रभागेला. चंद्रभागेला जशीच गाडी गेली, यांनी आंघोळ केली आणि बाहेर आलं की पांडुरंगाच्या लक्षात आलं कधी न येणारा पारव्यातला माणूस पंढरपूरला जावं लागतंय म्हणले. तसाच पांडुरंग वेश धारण करून कोणाकडं? त्या वासुदेवाचा वेश धारण केला. ही आंघोळ करून बाहेर आल्यात एक पैसा द्या वासुदेवाला. सुरू केलं महाराज. आळंदीच्या ज्ञानोबाला, पंढरीच्या पांडुरंगाला, देहूच्या वासुदेव पहिल्या विठ्ठल 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 चुकलिया तळा वाती घालून बैसे. त्या कृपण माणसाचं मन जसं धनात आहे तसं आपण परमार्था करता आपलं चित्त जाग करावं. म्हणून नाशिवंतासाठी तुका म्हणी करीसाठी तैसे जागे करी चित्ता काही आपुली हिता. झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी समर्पित करू. आता हे यानं मनावरच घेतलेलं दिसायले, त्याच्या पुढं आपलं काही चालत नाही. ही त्याचीच सत्ता आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज